टेलरिंग व्यवसाय करून आपल्या मुलांना MSc वा BEd करणं किंवा MCOM करणं, डिझेल मेकॅनिक करणं आजच्या या महागाईच्या युगामध्ये ही शक्य गोष्ट नाही आणि ही अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवलेली. टेलर म्हणजे आता माझा त्यातला एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी एका टेलरकडे गेलो होतो. माझी पॅन्ट त्यावेळेला मला ती मापात करून पाहिजे होती, पण तो टेलर नाही म्हणाला. मग त्या दिवशी मी असं ठरवलं की चला आपण पण टेलर होऊन दाखवावं आणि आपण टेलर व्हावं. एक माझ्या मनामध्ये त्यावेळेला जिद्द आहे. ते मुलीचं शिक्षण MSc BEd केले. वा, व्हेरी गुड. मित्रांनो, दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलोय चांदेरात आणि आपल्यासमोर आहेत हरचुरी पंचक्रोशीतले नावाजलेले कपिल टेलर DN कांबळे. उंबरे गावातील रहिवासी आहेत ते आणि त्यांनाच आपण आता भेटायला आलो चांदेरामध्ये. मित्रांनो, 30 वर्षाचा हा संघर्ष टेलरिंग व्यवसायातला आपण आता त्यांच्या तोंडूनच अनुभवणार आहोत. त्यांचा संघर्ष कसा होता, कुठल्या साली त्यांचा संघर्ष चालू झाला आणि आत्तापर्यंतचा प्रवास त्यांचा कसा होता. DN कांबळे सर, नमस्कार. प्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या दिनू मोहिते या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा हा प्रवास एवढा साधा प्रवास नाही आहे की 30 वर्ष टेलरिंग व्यवसायामध्ये, ते पण कंटिन्युअसली आजच्या ह्या सगळ्या धावत्या बदलत्या युगामध्ये. कारण खूप सारे लोक आता रेडीमेड टी-शर्ट किंवा शर्ट म्हणा वापरतात आणि ह्या सगळ्या धावपळीच्या किंवा वेगवान युगामध्ये आपला हा सगळा व्यवसाय टिकवून धरणं आणि तो पण एका म्हणजे ग्राहकांची विश्वासार्हता जपणं एवढी साधी गोष्ट नाहीत. कपिल सर, तुमचा प्रवास कसा होता आणि कुठल्या साली सुरू झाला? आणि 93 सालापासून क्लास पालीला जायचे. पाली ते आम्ही क्लास केला सुधाकर सावंत म्हणून. कारण आमच्यापासून अंतर भरपूर होतं. 1.5 तास जायला, 1.5 तास यायला. उमरे ते पाली जाण्या येण्याचा आम्हाला 3 तास लागायचे. याच्यामधून आम्ही संघर्ष करून टेलरिंग काम शिकलो आणि आम्हाला खूप आवड होती या संदर्भात की आम्ही एक टेलर व्हावं. अशा यानं आम्ही ते काम करण्याची जिद्द केली आणि त्या जिद्दीचं आज आम्हाला खरोखर मार्केटमध्ये एक नाव आम्ही कमवलं आहे. आज आमच्याकडे भरपूर लोक येणारे आहेत. नक्कीच. अजून रेडीमेड जमाना आला तरी आमच्याकडे अजून शिवणारे लोक भरपूर आहेत. नक्कीच. आणि टेलरच का व्हायचं असं तुम्हाला वाटलं? टेलर म्हणजे आता माझा त्यातला एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी एका टेलरकडे गेलो होतो. माझी पॅन्ट त्यावेळेला मला ती मापात करून पाहिजे होती, पण तो टेलर नाही म्हणाला. मग त्या दिवशी मी असं ठरवलं की चला आपण पण टेलर होऊन दाखवावं आणि आपण टेलर व्हावं. एक माझ्या मनामध्ये त्यावेळेला जिद्द आहे. ओके. आणि तुमचं शिक्षण वगैरे किती झालं? माझं शिक्षण फक्त 8वी. 8वी. उमरे स्कूल का? उमरे स्कूल. ओके. आणि कुठल्या साली तुम्ही या टेलरिंगची सुरुवात केलीत? आम्ही साधारण एक 95ला सुरुवात केली. 95 ते आता आज 2025 तुम्हाला काय बदल वाटतो? थोडाफार आता पूर्वी कसं होतं की शिवणारी लोक भरपूर होती. आता थोडासा एक रेडीमेडकडे जमाना गेलेला आहे. तरी पण आमच्याकडे तेवढे लोक येणारे आहेत. म्हणजे तुमचे जे जुने ग्राहक आहेत ते अजूनही येतात? ओके. त्यावेळेला जी प्राईज होती 1995ला, त्यावेळेला शर्ट पॅन्टची प्राईस काय होती तुमची शिलाईची? शर्टला आम्ही 50 रुपये घ्यायचे. शर्टला 50 रुपये घ्यायचे. आणि पॅन्टला त्यावेळेला 150 रुपये. आणि आता 2025ला आता आम्ही पॅन्टला घेतो 400 रुपये. 400 रुपये. आणि शर्टला 300 रुपये घेतो. शर्टला तरी पण तुम्ही खूप कमी कॉस्ट आहे तुमची त्या मनाने. आणि आता तुम्हाला मुलं किती आहेत? आम्हाला 3 मुलं आहेत. मुली किती आहेत? 2 मुली. 2 मुली आणि एक मुलगा का? मुलगा. आणि मुलांचे शिक्षण वगैरे? मुलीचं शिक्षण MSc BEd केले. वा, व्हेरी गुड. आणि ती आता कुठल्या शाळेत वगैरे आहे का शिकवायला? ते आता उमरे स्कूल इथे शिकवण्यासाठी आता ते जाते तिथे. म्हणजे टीचर आहे उमरे स्कूलला. आणि 2 नंबर मुलगी? 2 नंबर मुलगी आमची MCOM झाले. ओके. आणि मुलगा? आता आमचा डिझेल मेकॅनिक झाला.
ओके मित्रांनो, टेलरिंग व्यवसाय हा खूप संघर्षाचा व्यवसाय आहे मित्रांनो. कारण ज्या वेळेला लोक आपल्याकडे कपडे शिवायला येतात त्यानंतर हा धंदा होतो. आणि टेलरिंग व्यवसाय करून आपल्या मुलांना MSc वा BEd करणं किंवा MCOM करणं, डिझेल मेकॅनिक करणं आजच्या या महागाईच्या युगामध्ये ही शक्य गोष्ट नाही. आणि ही अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवलेली कपिल टेलर यांनी. कारण त्यांचं एकच म्हणणं आहे की माझ्याकडे ॲसेट नाही, माझ्याकडे काय, माझे ॲसेट आहेत ती माझी मुलं आहेत, माझी संपत्ती आहे आणि त्यांचं शिक्षण आहे. त्यांना खूप लोकांनी बोलले की तुमच्या मुलींना तुम्ही एवढं का शिकवता का, म्हणजे त्यांना लोक बोलायची. पण ते बोलायचे की माझ्या मुलींना जर मी शिकवलं तर उद्या ते त्यांच्या पायावरती उभं राहू शकतात, उद्या काही करू शकतात शिकवलं तर. आणि ती माझी जबाबदारी आहे आणि मी माझ्या जबाबदारीतून मी पूर्ण होतोय, बरोबर ना सर? आणि ती माझी जबाबदारी मी पूर्ण करणार आहे, जेणेकरून त्यांना कोणी विचारलं नाही पाहिजे की तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय दिलं. तर ते हक्काने सांगू शकतात की मी माझ्या मुलांना शिक्षण दिलं आणि शिक्षण ही आजच्या काळाची खूप गरज आहे. मित्रांनो, कपिल सर यांच्या मुलीचं बाजूला इथे क्लासेस आहेत. ती MSc BEd मॅथ्समध्ये आहे. हे बघा, दीप्ती कोचिंग क्लासेस म्हणून आहे तिथे. जवळजवळ 32 मुलं त्यांच्या क्लासमध्ये आहेत. आणि मॅथ्सचे क्लास घेणं आणि मॅथ्समध्ये डिग्री घेणं म्हणजे ते खूप मेहनत लागते, खूप तपश्चर्या लागते आणि खूप अभ्यास करावा लागतो. आणि डिग्रीचं मॅथ्स खूप कठीण मॅथ्स असतं. एका मशीनपासून सुरुवात आता ही 3 मशीनपर्यंत आलेली आहे. तुमच्याकडे माणसं पण होती मध्यंतरीत, अजून पण आहेत आमच्याकडे, पण ते कामाला घरी घेऊन जातात काय, काम करतात. खरंच खूप चांगला ह्यांचा प्रवास होता कपिल सरांचा. हरचरी पंचक्रोशीमध्ये खूप नावाजलेले टेलर आहेत ते. आणि धन्यवाद कपिल सर तुमच्या या प्रवासाबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील तुमच्या प्रवासासाठी. थँक्यू.